कामगार कल्याण कार्यालयात लाभार्थ्यांनी गृहोपयोगी साहित्य मिळवण्यासाठी केला ठिय्या। कामगार मंडळाच्या लाभापासून वगळल्याने लाभार्थ्यांचं आंदोलन। जालना भोकरदन तालुक्यातील कामगारांनी केले ठिय्या आंदोलन। जाफराबाद भोकरदन तालुक्यातील कामगारांना किट वाटप करण्याची मागणी। जालना येथील कामगार कल्याण कार्यालयात लाभार्थ्यांनी ठिय्या देत आंदोलन केलंय। महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाकडून लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य किटचं वाटप केलं जातं। त्यासाठी विभागानं जिल्ह्यातल्या चितळी पुतळी येथे शिबिर राबवत कामगारांना गृहोपयोगी साहित्य किटचं वाटप केलं। मात्र यामध्ये जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुके वगळण्यात आलेत। त्यामुळे दोन्ही तालुक्यातील असंघटित कामगारांनी जिल्हा कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन केलंय आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यालयात किट वाटप न करता कामगार कल्याण मंडळ कार्यालयातच किट वाटप करावी अशी मागणी करण्यात आली। कामगार कल्याण कार्यालय जालना येथे ठिय्या आंदोलन करत गृहोपयोगी साहित्यापासून वगळल्याने एक आगळेवेगळे आंदोलन केले। महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाकडून लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्य किटचं वाटप केलं जातं। त्यासाठी विभागानं जिल्ह्यातल्या चितळी पुतळी येथे शिबिर राबवत कामगारांना गृहोपयोगी साहित्य किटचं वाटप केलं। मात्र यामध्ये जिल्ह्यातील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातील खऱ्या कामगारांना याचा लाभ मिळाला नाही। त्यामुळे दोन्ही तालुक्यातील असंघटित कामगारांनी जिल्हा कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन करत आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यालयात किट वाटप न करता कामगार कल्याण मंडळ कार्यालयातच किट वाटप करावी अशी मागणी करत तीव्र आंदोलन केले आहे। यावेळी या कामगार मंडळांमध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या। अधिकाऱ्यांच्या व कामगार मंडळाच्या कामकाजावर आपला रोष व्यक्त करताना दिसून आले आहे। आम्ही सकाळपासून आलो किट वाटप करण्यासाठी। आम्हाला भेटली नाही। आम्हाला काय म्हणतात ते तुमचा तालुका नाही घेत आम्ही। का बरं नाही घेत? जाफराबाद भोकरदन तालुका हां जिल्हा जालना आहे। नोंदणी झाली तुमची? नोंदणी व्हायला आम्ही लय दिवसाचं जुनं आहे। काय नाव तुमचं? हिलाबाई रामदास लावाय। माझं इथं कोणी साहेब लोक भेटले का तुम्हाला? साहेब लोक कोणीच भेटले नाही। आमच्या वतीनंच आलो आम्ही। कधी आले तुम्ही इथं? सकाळचे 6 वाजेपासून निघाले आम्ही बाराजून। काय प्रकार काय? हे आम्हाला माहिती होतं संसार बाटली मिळती म्हणून, त्याच्यामुळे आलो आम्ही। जुने मेंबर आहे आम्ही सगळेच। काय संसार काय भेटतं सामान? ते पीप काही बघू नये असं तसं भांडे कुंडे त्याच्यासाठी संसार। पेटी भेटेल आम्हाला पहिले। आता काय म्हणतो साहेब लोक काय भेटले का तुम्हाला? साहेब लोक भेटलेच नाही आम्हाला। आम्ही तिथे गेलो, ते सुतळी पुतळी म्हणते तिथे घेतलं नाही आमच्या गावाचं नाव। का नाही घेतलं? काय म्हणते? नाही म्हणतात ते। काय कारण सांगितलं तुम्ही? त्यानं काही कारण नाही सांगितलं ना। जाफराबादचं नाही म्हणते ते। काय नाव तुमचं? हिराबाई ज्ञानेश्वर बोडके, गाव भारत। दादा काय प्रकार आहे? तुम्ही कुठं बसलेत आणि काय प्रकार आहे? मी सुभाष मोहिते, जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी। हां बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी। आमच्या संघटनेच्या वतीनं हे आमचे असलेले सभासद बांधकाम कामगार यांना या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून गृहोपयोगी संच आणि सुरक्षा संच व अत्यावश्यक संच अशा किटचं वाटप या कार्यालयाच्या मार्फत चालू आहे। त्या माध्यमातून कार्यालय आणि संघटना या दोघांच्या समन्वयानं आम्हाला एक यांचा किट वाटपसाठी ऑनलाईन करण्याचा कॅम्प आम्हाला कार्यालयानं दिला होता संघटनेनं हा कार्यालयाचा किट वाटपचा कॅम्प चितळी पुतळी तालुका जिल्हा जालना येथे याचं आयोजन केलेलं होतं। या ऑनलाईन करण्यासाठी जवळपास 350 लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं। यामध्ये पूर्ण जिल्हाभरातून 350 लोक आलेले होते। तर यामध्ये 4 तालुक्यांना ऑनलाईन करण्यात आलं। त्यांचं किट वाटप करून त्यांना 2-4 दिवसात किट वाटप देऊ असं त्यांनी ऑनलाईन करून घेतलं। त्यांचे फॉर्म वगैरे जमा करून घेतले आणि मात्र यामध्ये जाफराबाद आणि भोकरदन हे 2 तालुके यांनी वगळले। या 2 तालुक्यांना वाटप करण्याचे आम्हाला आदेश नाहीत असं आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात आलं। आम्ही त्यांना विचारलं 2 तालुके का तुम्ही वंचित ठेवता? याचा आम्हाला तुमच्याकडे काही पत्र वगैरे काही असेल तर ते पत्र द्या। तर ते पत्र या किट वाटप जी कंपनी करते या कंपनीनं ते पत्र देण्यासुद्धा आम्हाला नकार दिला आणि अशा कार्यालयात आज त्यासाठीच बसलेलो आहे की हे 2 तालुके का वगळले। तर इथं आम्हाला असं आजूबाजूचं कळण्यात आलं की बाबा इथं यांच्यावर दानवे साहेबांचं प्रेशर आहे की यांनी जाफराबाद आणि भोकरदन तालुका यांच्या कार्यालयात यांच्या BJPच्या कार्यालयात येऊन यांनी ऑनलाईन करावं। यांनी तिथून आमच्याकडून किट वाटप घेऊन जावं। हे देखील हे लोक करायला तयार आहेत। यांनी 8 महिन्यापूर्वी त्याच कार्यालयामध्ये
सुरक्षा व अत्यावश्यक साहित्याच्या किट वाटपसाठी ऑनलाईन करण्यात आलेलं आहे या लोकांचं, त्यांना अद्यापपर्यंत तेही किट वाटप मिळालेलं नाही। मात्र हे किट वाटप करण्यासाठी त्यांना तिथं येण्याचे आग्रह, हेच जायला तर पण तयार आहेत, पण तिथं गेल्याच्या नंतर हे किट आपल्याला मिळेल का याची यांच्याकडून शाश्वती नाही, त्यामुळे हे लोक तिथं जात नाहीत। यांना कुठल्या राजकीयाची गरज नाही। आमची अशी डिमांड आहे की या कार्यालयामार्फत, कुठल्या दलालामार्फत होऊ नये, कुठल्या युनियन संघटनेमार्फत होऊ नये, कार्यालयामार्फत डायरेक्ट कामगारांना किट वाटप करण्यात यावं आणि ही सुविधा या कार्यालयामध्येच चालू करण्यात यावी। ही कुठल्या दलालांना रात्रीच्या वेळी, बेरात्रीच्या वेळी असे किट वाटप करू नये, ही आमची इथे अपेक्षा।